नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव शुभम. विश्वास अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मी तुम्हाला जीके हा विषय शिकवणार आहे. ठीक आहे. आणि जीके ह्या विषयामध्ये भरपूर विषय आहे. जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान. ठीक आहे. आता ह्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण फक्त सध्या तरी आज सिलेबस डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे नेमका सिलेबस काय आहे, कारण की जीके हा जो टॉपिक आहे, हा विषय हा खूप मोठा विषय आहे. त्याच्यामुळे आपण आज फक्त टॉपिक डिस्कस करणार आहेत. ठीक आहे. अभ्यासक्रम डिस्कस करणार आहोत. आणि मेन म्हणजे कसं आहे, आयोग, पोलीस भरतीचे पेपर, आर्मीचे पेपर हे कशा प्रकारे प्रश्न टाकणार आहे जीकेचे, आतापर्यंत कसे टाकले आणि याच्यानंतर कसे टाकणार आहे, ह्याबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या तरी फक्त भूगोल या विषयाचा सिलेबस डिस्कस करणार आहे. आणि ह्याच्यानंतर भूगोलाच्या व्यतिरिक्त आपण इतिहास झाला, त्या इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, मध्ययुगीन इतिहास, प्राचीन इतिहास, त्याच्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान झालं, त्याच्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान नंतर जे आपण पंचायत राज झाली, राज्य घटना झाली. ठीक आहे. या राज्य घटना झाली, त्याच्यानंतर समाज सुधारक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ह्या सगळ्या विषय सुद्धा आपण या विषयामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. आजचा आपण टॉपिकला सुरुवात करू. आज आपण अभ्यासक्रम घेणार आहोत भूगोल ह्या विषयाचा. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण आता भूगोल म्हणजे काय, आता नॉर्मल सांगतो तुम्हाला, शब्दावरून सांगतो, शब्दावरून तुम्हाला अर्धी माहिती भेटेल. गोल हा झाला भूगोल. म्हणजे पृथ्वी गोल आहे की नाही. ठीक आहे. शब्दावरून माहित पडतं आपल्याला. म्हणजे कसं असतं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि शास्त्रज्ञ असं बोलतात की आपण जी गोष्ट नकाशानुसार शिकलो किंवा चित्रानुसार शिकलो किंवा पिक्चरनुसार शिकलो, तर ती गोष्ट आपल्या खूप जास्त प्रकारे लक्षात राहते. आपण अशाच प्रकारे भूगोल अभ्यासणार आहोत. मला जर जमलं तर मी तुम्हाला 3D स्वरूपात सुद्धा नकाशे आणून देईल आणि त्याची तुम्हाला PDF सुद्धा भेटेल, प्रिंट सुद्धा भेटेल. तुम्ही त्याची प्रिंट पण काढू शकता. ठीक आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत भूगोल. ठीक आहे. आता हा भूगोलामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे, आता भूगोलाचे 3 पार्ट पडतात. म्हणजे जे विषय शिकणार आहोत, भूगोलाचे 3 भागामध्ये प्रश्न येतात. सर्वात पहिला भाग म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, दुसरा भाग म्हणजे भारताचा भूगोल आणि तिसरा भाग म्हणजे जगाचा भूगोल. याच्यामध्ये आपल्याला फोकस करायचा आहे तो फक्त जास्त करून महाराष्ट्राच्या भूगोलवर. ठीक आहे. हे बघा, दिसतंय इथं कोपऱ्यात सर्वांना. हा, महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यानंतर इथं आहे भारताचा भूगोल, त्याच्यानंतर इथं आहे जगाचा भूगोल. आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे महाराष्ट्राच्या भूगोलावर आणि भारताच्या भूगोलावर. आहे जगाचा भूगोल जो आहे खूप मोठा, म्हणजे तुमचं आयुष्य संपून जाईल जगाचा भूगोल शिकता शिकता. जगाच्या भूगोलाचा बेसिक शिकता शिकता आयुष्य निघून जाईल, एवढा मोठा हा जगाचा भूगोल आहे. ठीक आहे. म्हणून मी जेवढं सांगेल तेवढंच फक्त जगाच्या भूगोलाचं करा. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपण डीप मध्ये घुसणार आहोत. ठीक आहे. कारण की आयोग जो आहे, आपण महाराष्ट्राच्या स्टेटच्या परीक्षा देतोय. स्टेटच्या परीक्षा देत असताना साहजिक आहे आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोल डीप मध्ये माहित पाहिजे. आणि हे डीप मध्ये जर माहित नसेल तर तुम्हाला नोकरी मिळणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताचा भूगोल आहे. आता भारताच्या भूगोलामध्ये पण सगळंच काही महत्वाचं नाहीये, काही काही गोष्टी महत्वाच्या आहेत.
भारताच्या भूगोलामध्ये सगळंच महत्वाचं नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण महाराष्ट्राचं भूगोल डीप मध्ये जाणार आहोत. त्याच्यानंतर जे आलं महाराष्ट्राची ओळख. म्हणजे महाराष्ट्राची ओळख म्हणजे आता हाच तुमचा महाराष्ट्र आहे. ठीक आहे. हा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र असाच का आहे? तो महाराष्ट्र असा का नाहीये? हा महाराष्ट्र असा का नाहीये? हा असा का नाहीये? हा महाराष्ट्र असा असा का नाहीये? म्हणजे कसं असतं, अक्षरवृत्त आणि रेखावृत्त, या अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताचं एक कुठलं तरी स्थान असतं. ठीक आहे. ते स्थान आपल्याला भारताने आणि जगाने ठरवून दिलेलं आहे. प्रत्येक राज्याचं स्थान ठरवून दिलेलं आहे. त्यानुसारच त्याची ओळख होते. म्हणजे जर आपण जर पृथ्वी जर पाहिली, तर त्या पृथ्वीमध्ये तुम्ही गोल जी पृथ्वी पाहिली, त्या पृथ्वीवर ना असे अक्षरवृत्त आणि रेखावृत्त काहीतरी नंबर लिहिलेले असतात. त्या नंबरामध्ये आपल्याला माहित पडतं की बाबा नेमकं महाराष्ट्राचं स्थान कुठे, उत्तर प्रदेशचं स्थान कुठे आहे, केरळचं स्थान कुठे आहे, गोव्याचं स्थान कुठे आहे. ठीक आहे. मग महाराष्ट्राची ओळख म्हणजे नेमकी महाराष्ट्राची ओळख आहे काय? कसं आहे महाराष्ट्राची ओळख करताना काय महत्वाचं लक्षात ठेवायचं आपल्याला? ठीक आहे. पूर्व अक्षरवृत्त आहे का, उत्तर अक्षरवृत्त आहे का, पूर्व रेखावृत्त आहे, ते सगळं आपण महाराष्ट्राच्या ओळखीमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती. ठीक आहे. महाराष्ट्राची निर्मिती. आता महाराष्ट्राची निर्मिती म्हणजे तयार झालेला आहे महाराष्ट्र आपला, काय महाराष्ट्र असाच आलेला नाहीये. खूप लोकांचे बलिदान झालेले आहे या महाराष्ट्रासाठी. खूप नेत्या आंदोलन झालेले आहेत त्या महाराष्ट्रासाठी. ठीक आहे. मग हे महाराष्ट्र नेमके झाले कसे? त्याच्यानंतर सर्वात पहिला भाग आपला, जेव्हा म्हणजे महाराष्ट्र हा शब्दच जेव्हा हे नव्हता, तेव्हा महाराष्ट्राचं जे मुंबई इलाका, ठीक आहे. आता हा जो मुंबई इलाका आहे, हा मुंबई इलाका तयार झालेला आहे 1668 ला. ठीक आहे. आता हा 1668 आणि महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960. ठीक आहे. 1 मे 1960. 1668 ते 1960 पर्यंत आपल्याला पूर्ण ह्याच्यामध्ये बघायचंय. सर्वात पहिला झाला मुंबई इलाका. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं झालेलं आहे मुंबई प्रांत. त्याच्यानंतर आपलं झालेलं आहे मुंबई राज्य. त्याच्यानंतर जे झालेलं आहे मुंबई राज्याच्या नंतर झालेलं आहे द्विभाषिक मुंबई राज्य. ठीक आहे. ह्या 5 गोष्टी आपल्याला डीप मध्ये बघायच्या. द्विभाषिक मुंबई राज्य झाल्यानंतर महाराष्ट्र निर्मिती. ठीक आहे. हे आपण डीप मध्ये बघणार आहोत. हे आपल्याला डीप मध्ये जाणं गरजेचं आहे. हे या टॉपिक मध्ये मुंबई इलाख्यामध्ये किती प्रांत होते, मुंबई प्रांतामध्ये किती प्रांत होते, मुंबई राज्यामध्ये किती राज्य समाविष्ट होते, त्याच्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये किती राज्य होते. ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये किती भाग आहेत, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे आपण प्रशासकीय माहिती बघणार आहोत. आता हे प्रशासकीय माहिती हा टॉपिक डीप मध्ये जाणं गरजेचं आहे.
ठीक आहे, प्रशासकीय माहिती म्हणजे ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत, आपल्याला ही माहिती असणे गरजेची आहे. ठीक आहे, प्रशासकीय माहिती ज्यावेळेस टॉपिक येईल त्यावेळेस आपण पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण डीप मध्ये घुसू, पूर्ण नकाशा थ्रू आपण सगळं जे आहे ते बघू. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे प्रतीक आहे, महाराष्ट्राचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या प्रतीकांवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पोलीस भरतीच्या आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आर्मी मध्ये प्रश्न विचारला आहे, SSC मध्ये पण प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे प्रतीक झाल्यानंतर महाराष्ट्राचे स्थान, महाराष्ट्राचं स्थान व विस्तार. ठीक आहे, त्याच्यानंतर सीमा, सीमा सीमा म्हणजे बॉर्डर. ठीक आहे, ही सीमा नाही. ठीक आहे, महाराष्ट्राची सीमा. त्याच्यानंतर क्षेत्रफळ, किती आहे क्षेत्रफळ? 30, 77, 13 प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आकार, लांबी आणि रुंदी. हे आपण टीप मध्ये बघणार आहोत. ह्या गोष्टी टीप मध्ये जाण्यासारखं आहे. आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारलेले आहे आणि शक्यता आहे तेच गोष्टी आपण डीप मध्ये जाणार आहोत, कारण की भरती सुटलेली आहे. ठीक आहे, जे डीप मध्ये जायचे दिवस होते ते गेले, त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी नीट बघणार आहोत. महाराष्ट्राचे स्थान व विस्तार, सीमा, क्षेत्रफळ, आकार, लांबी आणि रुंदी. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे सीमांमध्ये पण 2 प्रकार पडतात. पहिली सीमा जी आहे राज्याची, दुसरी सीमा आहे जिल्ह्यांची. आता राज्याला, महाराष्ट्र राज्याला किती राज्याच्या सीमा लाभलेल्या आहेत हा छोटा प्रश्न मी काही विचारणार नाही, कारण की सगळ्यांनाच माहिती असतं. पण किती राज्यांना किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? कुठल्या एका जिल्ह्याला 2 राज्याची सीमा लागलेली आहे. ह्या गोष्टी डीप मध्ये जाण्यासारख्या आणि मुलांचा ह्याच टॉपिक मध्ये, ह्याच प्रश्नांमध्ये मार्क जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे महाराष्ट्राचे विभाग, आता महाराष्ट्राचे जे विभाग आहे खूप मोठा भाग आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या विभागामध्ये पहिला म्हणजे जिल्हा निर्मिती. ठीक आहे, जिल्हा निर्मिती, कुठला जिल्हा कधी तयार झाला. ठीक आहे, पहिलं जिल्हा निर्मिती. दुसरं आहे प्रादेशिक विभाग. तिसरा आहे प्रशासकीय विभाग. आता कसं आहे, आता हे प्रादेशिक आणि प्रशासकीय. आता प्रादेशिक म्हणजे काय, प्रशासकीय म्हणजे काय, याच्यामध्ये अजून एक भाग असतो प्राकृतिक विभाग. प्राकृतिक विभाग म्हणजे काय, थोडस डोकं लावा, शब्दांमध्येच खेळ आहे. आता प्रशासकीय म्हणजे शासकीय, शासनाने त्यांच्या दृष्ट्या सोपं व्हावं म्हणून नेमलेले विभाग म्हणजे प्रशासकीय विभाग. सुसज्ज पद्धतीने सगळीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देता यावं म्हणून नेमलेले हे प्रशासकीय विभाग. ते प्रशासकीय विभाग कशा प्रकारे कार्य करतात, ठीक आहे, म्हणजे नेमकं त्याच्या सीमा कुठे आहे
त्याच्यामध्ये किती जिल्हे येतात ते पण आपल्याला बघायचंय. प्राकृतिक विभाग, 3 प्राकृतिक विभाग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ते कशा प्रकारे मोडलेले आहे? प्राकृतिक म्हणजे प्रकृतीने बनवलेले हे 3 विभाग आहेत. ठीक आहे. जिल्हा निर्मिती आहे, प्रादेशिक विभाग आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे, हा जो टॉपिक आहे हा महत्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्राच्या भूगोलामधला, आणि खूप साऱ्या मुलांचा डोक्यावरून हा टॉपिक आहे ना जातो. पण आपण आहे ना नकाशा थ्रू बघणार आहे. या टॉपिकचं नाव आहे नदी प्रणाली. ठीक आहे. आता नदी प्रणालीचे पण प्रकार पडतात. ठीक आहे. साधे प्रकार पडतात, साधे एकदम सोपे. वृक्षाकार नदी प्रणाली. ठीक आहे. वृक्षाकार नदी प्रणाली, त्याच्यानंतर केंद्र त्यागी नदी प्रणाली. ठीक आहे. आता हे केंद्र त्यागी नदी प्रणाली म्हणजे काय ते आपण जर डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्या समांतर. ठीक आहे. त्याच्यानंतर अनिश्चित. आता हे वृक्षाकार नदी प्रणाली म्हणजे काय? वृक्षाकार नदी प्रणाली म्हणजे आपण एक चित्राने समजून घेऊ. ठीक आहे. हा काय दिसतोय रे? झाड दिसतंय का नाही? मग ह्याला म्हणतात वृक्षाकार नदी प्रणाली. म्हणजे कसं, हे वृक्षासारखं दिसतं, झाडासारखं दिसतं, पसरलेलं फैललेलं दिसतं. म्हणजे ही नदी, या नदीची ही उपनदी, ह्या नदीची ही उपनदी, ह्या नदीची ही उपनदी, ह्या नदीची ही उपनदी, त्याच्यानंतर आलेली ही जी महत्वाची नदी आहे, मग ही कुठल्या तरी सागराला भेटते, कुठल्या तरी समुद्राला भेटते. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत भारतामध्ये. इथं आहे अरबी समुद्र, इथं आहे बंगालचा उपसागर. ठीक आहे. महाराष्ट्राचे पण 2 प्रकार पडतात. एक म्हणजे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या, दुसरं म्हणजे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. ठीक आहे. ते पण आपण बघणार आहोत. या नद्यांमधला सर्वात भाग म्हणजे पूर्वेकडील उपनद्या कुठल्या, पश्चिमेकडील उपनद्या कुठल्या, उत्तरेकडील उपनद्या कुठल्या, वरच्या उपनद्या कुठल्या, खालच्या उपनद्या कुठल्या, याचं एकदम ट्रिक नुसार आपण बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे डोक्यातच घुसणार डायरेक्ट, जास्त डोकं लावायची गरज नाही. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत, ह्या नद्या तर झाल्या, पण आहे ना ह्याच्यामधल्या ना काही महत्वाच्या नद्या पण आहेत. ठीक आहे. महत्वाच्या नद्या म्हणजे काय झालं? गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा, या महत्वाच्या नद्या आहेत. पंचगंगा, त्याच्यानंतर वर्धा, वैनगंगा, पैनगंगा विदर्भामध्ये, ह्या सगळ्या आपण महत्वाच्या नद्यांमध्ये शिकणार आहोत. हे टॉपिक जेव्हा चालू होईल तेव्हा आपण यामध्ये डीप मध्ये घुसणार आहोत. जिथे डीप मध्ये घुसायचं तिकडे जायचं, जिथं नाही, जिथं प्रश्न विचारण्याचा कल दिसत नाही तिथे आपण जायचं नाही. ठीक आहे. याच्याने अभ्यासाची स्पीड वाढेल, परफेक्टनेस येईल, आणि तुमचे मार्क सुद्धा वाढेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे जलसंसाधन. आता हे जे आपण पाहिलं, जलसंसाधन म्हणजे काय? आता ही नदी आहे. ठीक आहे. या नदीवर इथे कुठेतरी धरण बांधलेलं असेल. ठीक आहे. इथे कुठेतरी धरण बांधलेलं असेल, इथे गाव असतील, त्या गावांना ह्या धरणाचा फायदा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे कुठेतरी मोठा तलाव असेल, मोठे जलाशय असेल, या धरणामध्येच जलाशय बसवलेले असतात. मोठे मोठे जलाशय, कुठले ते साताऱ्यामध्ये जलाशय आहेत. ठीक आहे. असे भरपूर जलाशय आहेत. त्या जलाशयाचं काम काय आहे? जलाशयाचं काम काय आहे? त्या जलाशयाचं काम
जलसंसाधन म्हणजे आपण जे पाणी घरात वापरतो, आपल्याला खूप सोप्या पद्धतीने पाणी आपल्याला मिळते, आपल्या घरात येते, ते जलसंसाधन. धरण, तलाव, जलाशय. आता हे जे जलसंसाधन, हे जलसंसाधनाचे दोन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात जलसंसाधनाचे. पहिला प्रकार भूगर्भीय आणि दुसरा प्रकार भूपृष्ठीय. शब्द वाचूनच समजला पाहिजे. भूगर्भीय म्हणजे काय आणि भूपृष्ठीय म्हणजे काय. भूपृष्ठीय म्हणजे काय, हे जे मी सांगितलं तुम्हाला, धरण, तलाव, जलाशय, नदी. भूपृष्ठ म्हणजे ही जी भू आहे, म्हणजे पृष्ठभागावर जे पाण्याचे साठे असतात किंवा आपण जे वापरतो ते. आणि भूगर्भीय म्हणजे काय, ही भू आहे, जमीन आहे, हा भूचा गर्भ झाला आतमध्ये. या आतमधून जे पाणी वरती येतं जमिनीतून, मग ते कशाही स्वरूपात येऊ दे, ठीक आहे, ते कशाही स्वरूपात येऊ दे, ते बोरच्या स्वरूपात येऊ दे, की विहिरीच्या स्वरूपात येऊ दे, की जळाच्या स्वरूपात येऊ दे. आपण डोंगरांमध्ये वगैरे जातो, तिथं आपण बघतो हे जे झरे असतात, हे झरे कंटिन्यू 24/7 24 तास 12 माही चालू असतात. आणि ह्या झऱ्यांचं नंतर मग नद्यांमध्ये रूपांतर होतं. ठीक आहे, हे जलसंसाधनामध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे महाराष्ट्राच्या भूगोलामधला सर्वात महत्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्राची वनसंपत्ती. आता ही महाराष्ट्राची वनसंपत्ती म्हणजे नेमकं भानगड काय. ह्या वनसंपत्तीमध्ये दोन प्रकार पडतात. सर्वात पहिला प्रकार म्हणजे वृक्षाच्छादित क्षेत्र. आणि दुसरा प्रकार म्हणजे वन आच्छादित क्षेत्र. आता नेमकं वृक्षाच्छादित क्षेत्र काय आणि वन आच्छादित क्षेत्र काय, हे पण आपण डीप मध्ये बघणार आहोत. आता म्हणजे फॉरेस्टचं जंगल म्हणजे काय, म्हणजे जे महाराष्ट्र शासनाने राखून ठेवलेलं जंगल म्हणजे काय, कुठले कुठले जे जंगल आहेत त्या जंगलांमध्ये सूर्याचं किरण सुद्धा जमिनीवर पडत नाही, त्या जंगलांना काय म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे दुसरे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जंगल आहेत त्या जंगलांना नेमकं काय म्हणतात, कशा प्रकारचे ते जंगल आहेत, वनसंपत्ती, त्याच्यामध्ये आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आहे जंगलांमध्ये काही प्राणी राहतात, वन्यजीवन. ठीक आहे, आता हे जे वन्यजीवन जे आहे, हा भाग आहे, हा सुद्धा आपल्याला डीप मध्ये जायचा आहे. पण हा किती डीप मध्ये जायचा, काय डीप मध्ये जायचा, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आता ह्या वन्यजीवनामध्ये पण प्रकार आहेत. आता हे वन्यजीव प्राणी काय आपण घरात साठवतो का, नाही. शासनाने ह्याला कुठेतरी जागा दिलेली आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो उद्यान. कुठलं उद्यान, राष्ट्रीय उद्यान. हा, राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये अभयारण्य. ठीक आहे, आता ह्या राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य यांच्या व्यतिरिक्त सुद्धा एक भाग आहे, तोही आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने जो आहे तो राखून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या प्रजाती आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कमी होत चालल्या आहेत, त्यांचे प्रजनन केंद्र आहे. आपले मगरींचे प्रजनन केंद्र झालेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्राण्यांचे जे प्रजनन केंद्र आहेत तेही आपल्या योजनेमध्ये राबवले गेलेले आहे. त्याच्यानंतर इतर प्रजनन केंद्र. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे
आपले प्रजनन केंद्रानंतर प्रकल्प, व्याघ्र प्रकल्प, व्याघ्र गणना किती वर्षानंतर केली जाते? 4 वर्षानंतर केली जाते. लगेच उत्तर माहित पाहिजे. प्रश्न आला की उत्तर जमलंच पाहिजे. ठीक आहे. प्रकल्प, ठीक आहे. त्या प्रकल्पानंतर आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे हवामान. ठीक आहे. महाराष्ट्राचे हवामान भरपूर, किती प्रकार आहेत आपल्या ऋतूंचे? 3 प्रकार आहेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. पण 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 ह्या ऋतूंपेक्षा वेगळं सुद्धा आपलं महाराष्ट्राचं हवामान आहे. हे तर ऋतू तर पूर्ण जगभर असतात. ह्याच्यामध्ये पण कुठले भागामध्ये जास्त उष्ण वातावरण असतं? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त तापमानाची नोंद झालेली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. का झालेली आहे? कारण त्याचं काहीतरी कारण असतं ना. आता कोकणचं जे तापमान आहे ते दमट असतं, उष्ण दमट असतं. त्या पठाराचं, महाराष्ट्राच्या पठाराचा जे भाग आहे, ह्या पठाराचा भाग उष्ण आणि कोरडं असतं, म्हणून तिकडच्या लोकांची त्वचा बघा कोरडी त्वचा असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जेव्हा महाराष्ट्राचं हवामान आलं ना, तेव्हा आपण हा टॉपिक पूर्ण डीप मध्ये डिस्कस करू. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे महाराष्ट्राची खनिज संपत्ती. महाराष्ट्राची खनिज संपत्ती, महाराष्ट्राच्या कुठल्या भागामध्ये कुठले खनिज आढळतात, ते किती प्रमाणात आढळतात, त्याचं प्रमाण भविष्यामध्ये कधी संपेल आणि त्या खनिजांपासून काय बनवलं जातं. ठीक आहे. आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. खनिज संपत्ती महत्वाचा भाग आहे, आर्थिक दृष्ट्या खूप महत्वाचा भाग आहे खनिज संपत्ती हा. ठीक आहे. त्याच्यानंतर खनिज संपत्तीनंतर ऊर्जा संसाधन. आता ऊर्जा संसाधन म्हणजे हे खनिज संपत्तीलाच जोडून ऊर्जा संसाधन आहे. ऊर्जा संसाधन. आता ऊर्जा म्हणजे काय? वीज. जे खनिज संपत्ती आहे, दगडी कोळसा खनिज संपत्ती आहे. दगडी कोळशानंतर वीज बनवली जाते. वीज काय? ऊर्जा संसाधन आहे. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपण डीप मध्ये बघणार आहोत. किती ऊर्जा संसाधनाचे किती प्रकार आहेत? आता किती प्रकारे वीज बनते? समुद्रातून सुद्धा वीज बनते. त्याच्यानंतर पवनचक्की आहे. त्याच्यानंतर सोलार पॅनल आहे. त्याच्यानंतर हे जे आहे खनिज संपत्ती आहे. ठीक आहे. आता ऊर्जा संसाधनामध्ये ह्या गोष्टी आल्या, पण या खनिज संपत्तीमध्ये पण लिक्विड फॉर्म मध्ये आहे काही, आणि त्याच्यानंतर चुनखडी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याही सुद्धा आपण ह्या टॉपिक मध्ये डीप मध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मृदा हा पण महत्वाचा भाग आहे. आयोग कुठल्या कुठल्या गोष्टीवर डीप मध्ये प्रश्न विचारतो? मृदेमध्ये डीप मध्ये प्रश्न विचारलेला आयोगाने. ठीक आहे. आपण मृदा ह्या गोष्टीमध्ये सुद्धा डीप मध्ये जाणार आहेत. आता महाराष्ट्राची जी हा महाराष्ट्राचा आहे. ठीक आहे. नकाशा. ओके. आता हा सह्याद्री पर्वत, हा झाला कोकण, हा झाला खानदेश, हा झाला पठार. ठीक आहे. आता मृदा, आता काळी कसदार रेगूर मृदा कशाला म्हणतात? कारण ती कसदार असते, कापसासाठी उपयुक्त असते. ठीक आहे. त्याच्यानंतर कोकणामध्ये कुठल्या प्रकारच्या मृदा आढळतात? तर ठीक आहे. काळाची मृदा कुठे आढळते? तांबडी मृदा कुठे आढळते?
आपण सगळं ह्या मृदेच्या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत आणि ह्या मृदा टॉपिक आहे हे इथे डीप मध्ये जाणार आहोत. ठीक आहे, मृदा ह्या टॉपिक मध्ये. त्याच्यानंतर आपण कृषी संपत्ती, कृषी संपत्ती. ठीक आहे, कृषी संपत्ती असल्याशिवाय आपण जगू शकत नाही. कारण की शेतकरी आहे तर आपण आहोत. कारण शेतकरी पिकवेल तेव्हाच आपण खाणार. ठीक आहे, हे कृषी संपत्ती सुद्धा आपण बघणार आहोत. कृषी संपत्तीमध्ये महत्वाचे टॉपिक कुठले कुठले? शेतीचे प्रकार किती, कुठल्या भागात कुठल्या प्रकारची शेती केली जाते, त्यानंतर त्या शेतीमध्ये घेतलेलं पीक कुठलं, त्या पिकेचे प्रकार किती, त्या पिकेच्या जाती किती, कुठल्या जातीला काय नाव आहे, कुठल्या जातीला मागणी किती, हे आपण सगळं कृषी संपत्तीमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे खडक. आता हा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये कुठलं पठार, जे आपण जे पठार बोलतो, ठीक आहे, ह्या पठार जो आहे तो कुठल्या दगडाने बनलेला आहे? बॉक्साईडने बनलेला आहे. बॉक्साईड कुठला खडक आहे? अग्निजन्य खडक आहे. आपण या तो जो टॉपिक आहे तो खडक या टॉपिक मध्ये सगळं शिकणार आहोत. ठीक आहे, हे खडकाचे प्रकार किती, कुठल्या ठिकाणी कुठले कुठले खडक आढळतात, महाराष्ट्रामध्ये कुठले आढळतात, भारतामध्ये कुठले आढळतात, दुसऱ्या राज्यात कुठले आढळतात. बरं ठीक आहे, हे जे खडक आहेत त्या खडकांना कुठे जास्त मागणी आहे, कुठले खडक कोणत्या कामात येतात, कडप्पे कुठे आहेत, संगमरवरचे खडक कुठे आहेत, हे कुठे वापरले जातात. ठीक आहे, कुठले खडक आर्थिक दृष्ट्या महत्वाचे आहेत. ठीक आहे, हे पण आपण खडक या टॉपिक मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण उद्योगधंदे. आता उद्योगधंदेमध्ये भरपूर प्रकार येतात. सगळ्यात पहिला कापड उद्योग, लाकडी खेळण्यांचा उद्योग, सावंतवाडी सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे सिमेंट उद्योग. ठीक आहे, गुळांचे जे कारखाने आहेत त्यांचे उद्योग, साखर कारखान्याचे जे उद्योग आहेत कुठे कुठे आहेत, कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आहेत. ठीक आहे, सहकारी उद्योग झाले, त्याच्यानंतर वेगवेगळे तंबाखूचे प्रकल्प आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आयटी कंपन्या आहेत, आयटी हब आहेत. हे सगळं आपण उद्योगधंद्यामध्ये बघणार आहोत. आर्थिकदृष्ट्या हा पण टॉपिक खूप महत्वाचा आहे. आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेले आहे उद्योगधंद्यांमध्ये. ठीक आहे, पोलीस भरतीमध्ये भरपूर प्रश्न आलेले आहेत, आर्मीमध्ये भरपूर प्रश्न आलेले आहेत, एसएससी जीडी ह्याच्यामध्ये पण भरपूर प्रश्न आलेले आहेत उद्योगधंद्यांमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दळणवळण. दळणवळण बघणार आहोत. ठीक आहे, आता हे दळणवळण म्हणजे काय? प्रवास करणे किंवा साधने, प्रवास करण्याची साधने. आपण ट्रेननी जातो कुठे फिरायला किंवा बाय रोड जातो फिरायला किंवा आपण विमानाने जातो कुठे काही काम असेल तर त्याला बोलतात दळणवळण. आर्थिकदृष्ट्या महत्वाचं दळणवळण, याच्यावर सुद्धा भरपूर प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. ठीक आहे, पोलीस भरतीमध्ये भरपूर प्रश्न विचारले दळणवळण. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो पर्यटन. आता हे पर्यटनामध्ये पण प्रकार पडतात. ठीक आहे, पहिला प्रकार येतो ग्रामीण पर्यटन येतं, दुसरा येतो शहरी पर्यटन येतं, तिसरा भाग येतो ग्रामीण झाला, शहरी झाला. त्याच्यानंतर आपण तिसरा भाग पडतो त्याचा धार्मिक पर्यटन. आता कुठले कुठले महाराष्ट्रातले असे जिल्हे आहेत किंवा भारतातले असे कुठले कुठले राज्य आहेत की जे आर्थिक दृष्ट्या पर्यटनाला खूप जास्त जबाबदार आहेत. जर पर्यटन असेल तर त्यांचा आर्थिक जो कल आहे तो खूप चांगल्या पद्धतीने ते लोक
ठेवू शकतात. असे महाराष्ट्रामध्ये कुठले काही जिल्हे आहेत, त्याच्यानंतर भारतामध्ये असे काही राज्य आहेत, तेही आपण डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू, हा जो टॉपिक आहे हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. परीक्षेच्या दृष्ट्या सुद्धा खूप महत्वाचा टॉपिक आहे. आता जी वनरक्षकची भरती झाली, त्या वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा या टॉपिकचे विचारलेले खूप प्रश्न विचारलेले टॉपिक आहे लोकसंख्या. लोकसंख्येमध्ये एक टॉपिक खूप महत्वाचा आहे, 2011ची जनगणना. ठीक आहे. 2011ची जनगणना. आता ही 2011ची जनगणना काय आहे? आता 2011ची जनगणना आहे भरपूर, एवढं पानांचा पूर्ण पंच येतो. आता एवढं आपण वाचत बसायचं का? नाही. डीप मध्ये जायचं, पण कुठपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत ते बघून डीप मध्ये जायचं. आता सगळं चाललंय वाचत, त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे. 2011ची जनगणना. ठीक आहे. 2021 ला जनगणना होणार होती, पण 2019-20 येणाऱ्या कोविडमुळे जनगणना झालेली नाही. त्याच्यामुळे आयोग याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारतो, अजूनही विचारतो, आणि जिथपर्यंत जनगणना नवीन होणार नाही तिथपर्यंत आयोग याच्यावरच प्रश्न विचारणार. पोलीस भरतीमध्ये याच्यावर प्रश्न विचारणार, आर्मीमध्ये याच्यावर प्रश्न विचारणार, एसएससी मध्ये, जीडी मध्ये याच्यावर प्रश्न विचारणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे, जनगणनेनंतर झालं वसाहती. वसाहती. ठीक आहे. आता हे वसाहती नेमकी भानगड काय? आपण आता जे वसाहत करून राहतो, म्हणजे आपण शहरी वसाहतमध्ये राहतो, ग्रामीण वसाहतीमध्ये राहतो. आपल्या शहरांचे जे रस्ते आहेत ते 90 डिग्री मध्ये वळतात. ठीक आहे. हे 90 डिग्री मध्ये वळतात, पण ही कन्सेप्ट कोणी घेतलेली आहे माहिती आहे का? हडप्पा संस्कृतीमध्ये सर्वात पहिली कन्सेप्ट ही. तिकडची ती जी शहरी संस्कृती होती, त्या शहरी संस्कृतीमध्ये असे रस्ते होते. ठीक आहे. आता तो इतिहासाचा भाग झाला, आपण हा भूगोलाचा भाग घेऊ. आता हे वसाहतीमध्ये कसं असतं, हा रस्ता असतो. ठीक आहे. आपण कधी रस्त्याने फिरायला जातो, लॉंग ड्राईव्हला जातो, तर त्या लॉंग ड्राईव्ह मध्ये एक बोर्ड दिसतो, इथं लिहिलेलं असतं सावधान, पुढे गाव आहे. ठीक आहे. मग आता हे गावाचे जे घर आहेत ते कसे बनलेले असतात माहितीये? त्या रस्त्याच्या कडेला छोटी 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 घरं असतात. ठीक आहे. एका साईडला अशी घरं असतात. ठीक आहे. इथे इथे लाईनीत घरं असतात, त्याच्यानंतर इथे इथं वरती वरती अशा अशा हळूहळू हळूहळू होत 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 जातात. मग त्याच्यानंतर इथं ड्रायव्हर येतो, इथं इथं गाव असतं. ठीक आहे. ह्याच्यानंतर परत गाव संपून जातं. मग हा जो भाग आहे, हा जो पार्ट आहे, याला काय नाव दिलं जातं? आता हा एकच प्रकार झाला, याच्यात दुसरा प्रकार सांगतो. आता ह्या वसाहतींमध्ये महत्वाचं म्हणजे कसं आहे, माणूस हा वस्ती तिथेच करतो जिथे त्याला पाणी भेटतं. खूप सोप्या पद्धतीने त्याला पाणी भेटतं, तिथेच माणूस हा वस्ती करून राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी पद्धत झाली, ही तर ग्रामीण झाली. आता ही शहरी. आता शहरामध्ये तर पाणी भरपूर सोप्या पद्धतीने माणसांना उपलब्ध होऊन जातं, त्याच्यामुळे ही ही शहरी पद्धत. ठीक आहे. ही झाली तुमची शहरी पद्धत. हे इथे सगळे रस्ते, इथे घरं, मध्ये इथे. ठीक आहे. ही झाली तुमची शहरी पद्धत. आता हे जे वसाहती हा जो टॉपिक आहे ना, हा टॉपिक आपण पूर्ण डीप मध्ये बघणार आहोत. यांना काय म्हणतात नेमकं, ही भानगड काय आहे वसाहती. ठीक आहे. आपण हा पूर्ण डीप मध्ये बघणार आहोत. आता महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्याचा सिलेबस संपलेला आहे. आपण भारताच्या भूगोलकडे जाणार आहोत. ठीक आहे. आता भारताचा भूगोल सुद्धा सारखाच आहे. भारताचा स्थान विस्तार, भारताची ओळख, ठीक आहे, भारताची निर्मिती, ओके,
त्याच्यानंतर भारताची प्रशासकीय माहिती, त्याच्यानंतर भारताचे प्रतीक आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर भारताचे विभाग, त्याच्यानंतर भारताची नदी प्रणाली, किती प्रकारच्या नद्या आहेत, कुठल्या नद्या आहेत. आता भारताचं खूप डीप मध्ये जायची गरज नाहीये, जे महत्वाचं येतं तेच आपण तिकडे बघणार आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे भारताच्या महत्वाच्या नद्या घ्यायच्या आपल्याला, जशी गंगा नदी झाली, यमुना झाली, गोदावरी झाली, त्याच्यानंतर आपली महाराष्ट्रातली कृष्णा झाली, ठीक आहे. ह्या महत्वाच्या नद्या आपल्याला भारताच्या भूगोलमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भारताची जी आहे ती वनसंपत्ती आहे, वनसंपत्ती सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. वन्य जीवन आहे भारताचं. जे महाराष्ट्रातले जे टॉपिक आहेत तेच टॉपिक आपल्याला भारताच्या भूगोलमध्ये सुद्धा घ्यायचे आहेत. फक्त एवढंच आहे की इथे नाव महाराष्ट्र असणार आणि तिथे नाव भारत असणार. इकडची जी इन्फॉर्मेशन असेल ती वेगळी असेल, इकडची इन्फॉर्मेशन असेल ती वेगळी असेल, पण या दोघीही इन्फॉर्मेशन आपण चित्र स्वरूपात शिकणार आहोत, ठीक आहे. एक नकाशा पद्धतीने आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर जे आहे भारताचे जे ऊर्जा संसाधन आहेत, भारताचं हवामान कसं आहे, नैऋत्य मोसमी वारे नेमके म्हणजे काय, ठीक आहे, हेही आपण भारताच्या भूगोलामध्ये शिकणार आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर 2011ची जी जनगणना आहे, आता 2011ची जनगणना आहे ती महाराष्ट्राच्या दृष्ट्या महत्वाची आहे, पण भारताच्या दृष्ट्या महत्वाची कुठली, फक्त राज्याचे लिंग गुणोत्तर, कुठल्या राज्यात लिंग गुणोत्तर कमी आहे, कुठल्या राज्यात लिंग गुणोत्तर जास्त आहे, त्याच्यानंतर बाललिंग गुणोत्तर, शिक्षण, शैक्षणिक दृष्ट्या कुठलं राज्य मागासलेलं आहे, कुठलं राज्य अग्रेसर आहे, हे आपण त्या 2011च्या जनगणनेमध्ये बघणार आहोत, भारताच्या 2011च्या जनगणनेमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर उद्योगधंदे झाले, दळणवळण झाले, पर्यटन झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर भारताच्या ज्या वसाहती आहेत तेही आपण बघणार आहोत, ठीक आहे. आता तिसरा जो भाग येतो, मी पहिल्याच सांगितलं होतं तुम्हाला, भूगोलाचे 3 प्रकार आहेत, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, तिसरा आहे जगाचा भूगोल. आता या जगाच्या भूगोलाबद्दल आपण डिस्कस करू. हा जगाचा जो भूगोल आहे हा एवढा मोठा आहे की काही लोकांचे आयुष्य निघून गेलेले आहे याला अभ्यास करता करता जगाच्या भूगोलाचा. त्यांना आपण शुद्ध शब्दामध्ये सायंटिस्ट बोलतो. आपल्याला सायंटिस्ट बनायचं नाहीये, आपल्याला पोलीस बनायचं आहे. त्या दृष्टिकोनाने आपण अभ्यासाकडे बघणार आहोत, ठीक आहे. सगळंच काही वाचत नाही बसायचं आपल्याला. जगाच्या भूगोलाचे काही महत्वाचे टॉपिक आपण घेणार आहोत. कुठला देश, त्याच्या राजधान्या, बरं ठीक आहे, त्या देशामध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत, त्या कुठे आहेत, बरं पुतळ्यांची लांबी किती, रुंदी किती, उंची किती, पूल कुठले, जगामधला सगळ्यात उंच पूल कुठला, सगळ्यात छोटा पूल कुठला, सगळ्यात मोठा बोगदा कुठला, सगळ्यात लहान बोगदा कुठला, हेही आपण त्या जगाच्या भूगोलामध्ये शिकणार आहोत, ठीक आहे. आता हा जो भूगोलाचा जो सिलेबस आहे, हा सिलेबस आपण जेव्हा कम्प्लीट शिकता 3D मॅप नुसार आपण शिकणार आहोत, ठीक आहे. आता 3D मॅप तर आता तर मी काही आणलेलं नाही 3D मॅप, पण ज्यावेळेस 3D मॅप आणेल त्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देईल. तुम्हाला PDF सुद्धा अवेलेबल करून दिली जाईल. 24 हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ युट्यूबला अपलोड केला जाईल, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे याचा सिलेबस बघा, अभ्यासक्रम बघा आणि अभ्यासक्रम बघितल्यानंतर त्या दृष्टिकोनाने अभ्यास करायला सुरुवात करा. आपल्या हातात पोलीस भरतीचे फक्त 5 महिने आहे. ह्या 5 महिन्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. 1 मार्क सुद्धा जाऊ द्यायचा नाहीये, ठीक आहे. 1 मार्काची मेरिट घसरली ना तर आपण कमीत कमी हजारो मुलांच्या मागे जातो आणि तो 1 मार्क इथं प्रश्न शिकवता शिकवता आपण लक्ष देत नाही, म्हणजे आपलं लक्ष केंद्रित होत नाही. आपलं लक्ष आपण केंद्रित करायचं कसं तेही तुम्हाला सांगेल मी, कसं केंद्रित करायचं लक्ष. लेक्चरला बसल्यावर आपण कुठल्या गोष्टी महत्वाच्या वापरायच्या,
शिकवता शिकवता एक प्रश्न शिकवला आणि जर चुकून सुद्धा तोच प्रश्न जर पेपरमध्ये आला, मग तुझा झाला गेम, तू 1 मार्काने खाली घसरतो. ठीक आहे, तिकडे तुझं 100 मीटर नाही झालं, 100 मीटर मध्ये 2 मार्क घसरला, 3 मार्काने घसरला, लेखीमध्ये 1 मार्क, तिथं 2 मार्क गेले, 3 मार्काने घसरला, म्हणजे तू कमीत कमी 3,500 विद्यार्थ्यांच्या मागे आला आणि तुझ्या मागचे पुढे गेले. ते पुढचे झाले भरती, त्यांना लागली नोकरी आणि तू बसला बोंबलत. ठीक आहे, असं व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे शिकवताना तुमचं लक्ष इथेच पाहिजे. जे काही गोष्टी असेल त्या आता सोडा. भरती आलेली आहे, भरती निघालेली आहे, काही जणांनी फॉर्म भरलेले सुद्धा असतील आणि महत्वाचं म्हणजे काही मुलांचा अभ्यास एवढा झालेला आहे, ग्राउंड एवढं तगडं झालेलं आहे, रोज रोज प्रॅक्टिस करून 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 त्यांना फक्त भरतीची वाट बघायची होती. ठीक आहे, आणि काही मुलं अशी आहेत की त्यांचा आता सुद्धा ग्राउंड नाहीये, आता सुद्धा अभ्यास नाहीये आणि ते पण भरतीची वाट बघतायत. मग का बघता तुम्ही भरतीची वाट? बरोबर आहे का नाही? आपण कुठल्या लेवलला आता आहोत याच्यावर विचार करा आणि त्या दृष्टीने अभ्यासाला सुरुवात करा. आत्ता ही वेळ गेलेली नाहीये, हातामध्ये 4 ते 5 महिने आपल्या हातात आहेत आणि ग्राउंड झाल्यानंतर अजून 2 महिने एक्स्ट्रा अभ्यासासाठी. आणि ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? 7-7 दिवसाच्या भागमध्ये, 8-8 दिवसाच्या भागमध्ये फक्त रिव्हिजन करायची. जे डीप मध्ये शिकायचं, जे डीप मध्ये वाचायचं, डीप मध्ये नोट्स बनवायचे, त्या फक्त आताच. ठीक आहे, भूगोलाचा अभ्यासक्रम मी जो तुम्हाला आहे तो सांगितलेलाच आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ जो आहे तो युट्यूबवर अपलोड करण्यात येईल. ओके, या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. ठीक आहे, ओके, धन्यवाद.